लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली। हो, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। आज प्रत्येक बहीण खुश झालेली आहे, कारण 20 जिल्ह्यात बघा, 20 जे जिल्हे आहेत या 20 जिल्ह्यात पैसे टाकण्यात आले। उर्वरित जिल्ह्यात एका तासात पैसे येणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात। 3000 रुपये आले, 2 हप्ते डायरेक्टली एकत्र टाकण्यात आले। तुम्ही 15व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, थेट हे 3000 रुपये 2 हप्ते आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। हे बघा, 20 जिल्ह्यात आज पैसे आलेले आहेत। जे काही बाकी जिल्हे आहेत, आता तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील, तुमच्या खात्यामध्ये जरी पैसे अजूनपर्यंत आले नसतील, जे काही बाकी जिल्हे आहेत एका तासात त्या बाकी जिल्ह्यामध्ये पण पैसे येणार आहेत। आता असा निर्णय काय घेण्यात आला ते तुम्हाला पुढे समजणारच आहे, परंतु 20 जिल्ह्यात पैसे सोडलेले आहेत। चेक करा मोबाईलचे SMS। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला, 2 हप्ते एकत्र टाकण्यात आलेले आहेत। ही सर्वात मोठी खुशखबर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व अपडेट तुम्हाला मी सांगतो। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये अखेर 2 हप्ते जे आहेत, 2 हप्ते एकत्र आले। एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये डायरेक्ट। हो, चेक करा मोबाईलचे SMS, चेक करा, सर्वांना आलेले आहेत। आता हे बघा, इथे महत्त्वाच्या अपडेट देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अपडेट फार महत्त्वाचे आहेत। हे बघा, E-KYC, तुमची E-KYC झाली नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल तर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच तुमचं लग्न झाले असेल तर पतीचं जो काही E-KYC आहे, पतीची पण E-KYC तुम्हाला करावी लागणार आहे आता। आणि लग्न नाही झाले असेल तर वडिलांची तुम्हाला E-KYC करावी लागणार आहे वेगळी। ते कसं करायचं आहे तुम्हाला ते पण सांगतो। KYC कशी करायची, तुमची तर KYC झाली, परंतु पती किंवा वडिलांची पण KYC करावीच लागणार आहे, त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो। त्याबद्दल पण अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 5000 रुपये, हो 5000 रुपये पण मिळेल। ते 5000 रुपये कोणाला मिळणार आहेत, ते कसे मिळेल त्याबद्दल पण अपडेट आहे। ती अपडेट पण तुम्हाला पुढे सांगतो मी। अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये, सर्व काही सांगतो मी तुम्हाला। सर्व छोट्या मोठ्या सर्व अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, काळजी करू नका। भरपूर अपडेट आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्यात तुम्हाला दिला जातो, परंतु सध्या आपण बघत आहोत उशीर होत आहे, हप्ता येण्यास उशीर होत आहे। त्यामुळे सर्वजण निराशा व्यक्त करत आहेत, परंतु आता उशीर झाला त्यामुळे 2 हप्ते एकत्र टाकण्यात येत आहे। 2 हप्त्याचे पैसे 1500 3000 रुपये। ओके, हे बघा, असं नाही की हे पहिल्यांदा होत आहे। मागच्या वेळी असं झालेलं आहे की तुम्हाला उशीर झाल्या कारणाने 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिलेले आहेत। 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मागच्या वेळी पण जमा झालेले होते। ओके, आता बघा, सध्या वेळेवर हप्ता जमा होत नाही, त्यामुळे सर्वजण इथे म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल का, असं होईल का, तसं होईल का। चर्चा बहुत रंगलेली आहे, चर्चा फार रंगलेली आहे। तर जी चर्चा बहिणींमध्ये आहे त्याबद्दल आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्याबद्दल खुलासा केलेला आहे। खुलासा केला योजनेसंदर्भात, एक महत्त्वाची अपडेट त्यांनी दिली, ती अपडेट पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण एक एक अपडेट समजून घेऊया। आता बघा, तुम्हाला सर्वांना E-KYC करायला सांगितलेलं आहे, परंतु आता एक अपडेट समोर आली लाडक्या बहिणींनो। तुम्हाला बघा, तुमच्या पतीची लग्न झालेलं असेल आणि लग्न नाही झालेलं असेल तर वडिलांची KYC देखील करावी लागणार आहे। ती प्रोसेस तुम्हाला सांगतो, पटकन KYC करून घ्या बरं। आणि ही जी काही KYC प्रक्रिया आहे ही तुमच्या चांगल्यासाठीच आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अपात्र बहिणी आहेत, ज्या अपात्र बहिणी लाभ घेत आहेत। तर 4 चाकी वाहन असेल, सरकारी कर्मचारी असतील, 2-2 योजनेचा लाभ घेत असतील,
तर अशा बहिणींना लाभ देणं बंद करायचं आहे शासनाला. त्यामुळे ही पडताळणी आहे आणि या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. उत्पन्न जास्त आहे का तुमचं, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, हे पण या माध्यमातून बघितलं जाणार आहे पडताळणीमुळे, KYCमुळे. चला आता जे अपडेट आहे ते अपडेटवरती आपण येऊया. संपूर्ण माहिती सांगतो, काळजी करू नका. आपलं एकमेव चॅनल आहे लाडक्या बहिणींनो, जे तुम्हाला जेव्हापासून लाडकी बहीण योजना आलेली आहे तेव्हापासून एक एक अपडेट तुम्हाला मी सांगत आहे आणि एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये. असं नाही की मी तुम्हाला अवघड करून सांगत असतो, एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात चांगलं राहील आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. ओके, चला माझी फक्त एकच विनंती आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बघा तिथे तुम्हाला शेअरचं बटन दिसत असेल तर सर्व व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, कारण अत्यंत कामाची माहिती आहे राज्यातील सर्व महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, हप्ता जरी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. बघा आता संपूर्ण माहिती आपण आता समजून घेऊया, सर्व अपडेट समजून घेऊया. चला लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू, जसा तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात असा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जास्त काही लांब व्हिडिओ नाही, डायरेक्टली मुद्द्याचा आपण आता बघणार आहोत. सर्व माहिती तुमच्या कामाची आहे लाडक्या बहिणींनो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी शासनाने बघा वेबसाईट तुम्ही बघू शकता, ladkibahin.maharashtra.government.in या संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध करून दिली आहे. KYC करा, सर्वांनी करा. हे बघा, जरी वेबसाईट काम करत नसेल, OTP सेंड होत नसेल, प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील तर तुम्ही रात्री 12 नंतर रात्री KYC करा. 100% तुमची KYC होऊन जाईल, कारण रात्री लोड कमी असतो, त्यामुळे KYC 100% पूर्ण होऊन जाते. आलं तुमच्या लक्षात? तर रात्रीच्या वेळी ट्राय करा, KYC होऊन जाते बहिणींनो. ओके, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. नियमांचे उल्लंघन करत या योजनेचा लाभ घेतलेल्या 8,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून तब्बल 15 कोटी रुपयाची वसुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे या योजनेच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बघा, भरपूर अशा बहिणी होत्या ज्या कर्मचारी होत्या, सरकारी कर्मचारी होत्या. आता सरकारी कर्मचारी असेल तर योजनेचा लाभ कसा घेतला? कारण बघा ना, ही योजना ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. त्यामुळे यामध्ये भरपूर बहिणी अशा होत्या की ज्या सरकारी कर्मचारी होत्या, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन होतं, त्या बहिणींनी पण लाभ घेतला. काही बहिणी तर 2-2 योजनेचा लाभ घेत होत्या. यामुळे आता ही KYC आहे. KYCमुळे आता हे संपूर्ण बघितलं जात आहे. आणि महत्त्वाचं, ज्या पण कर्मचाऱ्यांनी, सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे, जेवढे पण हप्ते भेटलेले आहेत तेवढे. पुढे बघा, आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी वडीलपतीचे आधार सक्तीचे राज्य सरकारचा निर्णय. आता याबद्दल तर भरपूर जण कन्फ्यूज झालेले आहेत. हे समजत नाही आहे की वडील आणि पतीचे जे काही KYC ती कशी करायची, त्याबद्दल आता बघा माहिती. आता ही माहिती तुम्हाला नीटपणे सांगतो मी, सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे बघा, तर वडिलांची आणि पतीची तुम्हाला KYC करायची आहे, ती कशी करायची? हे बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा तुम्ही KYC करता तेव्हा पहिले तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा ऑप्शन येतो. त्यानंतर कॅप्चा कोड OTP येतो, ते टाकल्यानंतर मग समोर अजून एक ऑप्शन येतो, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. मग ही KYC त्यानंतर वडील किंवा तुमच्या पतीची होऊन जाते. ओके, लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका, लग्न झालेलं नसेल तर तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
OTP येईल, OTP ज्या नंबर ते लिंक असेल तो OTP येईल, OTP टाका आणि सक्सेसफुली KYC पूर्ण करा. ओके. तर बघा, म्हणजे आता तुमच्या मनात हा एक प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचे आम्ही तर आमची KYC पूर्ण करत आहोत, परंतु पती किंवा वडिलांची KYC कशी करायची, हा तुमच्या मनात एक सवाल प्रश्न आला होता. परंतु तुम्हाला वेगळी पती किंवा वडिलांची KYC करावी लागणार नाही, त्यामध्येच ती KYC होऊन जाते. जेव्हा तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकता तेव्हा त्यानंतर दुसरा ऑप्शन पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असा अजून ऑप्शन येतो. म्हणजे यामध्ये टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जी KYC करत आहे त्यामध्ये तुमची पण KYC होऊन जाते. लग्न झालेलं असेल तर तुमच्या पतीची पण KYC होऊन जाते आणि लग्न नाही झालेलं असेल तर तुमची आणि तुमच्या वडिलांची पण KYC होऊन जाते. तुम्हाला तिथे आधार क्रमांक टाकताना तिथे ऑप्शन येतो. बरोबर आलं लक्षात. तर दुसरं काही तुम्हाला वेगळं यामध्ये करण्याची गरज नाही. ओके. पुढे बघा, आता लाडकी बहीण योजनेत आता गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते उशिरा येत आहेत. अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दरम्यान आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया जे दिली आहे. हे बघा, तर त्यांनी काय म्हटलं आहे की दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे की खरंच ही योजना बंद होणार का, अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत एकनाथ शिंदेंनी सांगितले की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. बघा, कधीच बंद होणार नाही, ही योजना कायम सुरू राहणार आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत. ओके. तर बघा, तर सप्टेंबरचा हप्ता अजून आलेला नाही लाडक्या बहिणींनो, अजून हप्ता कोणालाच मिळाला नाही. तुम्हाला सध्या सोशल मीडियावरती सांगितलं जातं की 20 जिल्ह्यात हप्ता पडला आणि 3,000 रुपये जमा झाले, एवढे पैसे आले तेवढे आले, अजून कोणालाच हप्ते आले नाहीत. परंतु मी एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची खुशखबर सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. 5,000 रुपये संदर्भात पण अपडेट भेटणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती सांगतो. हे बघा, आता तुम्हाला माहिती जी सांगत आहे मी ती लक्षपूर्वक आहे का, एकदम महत्त्वाची माहिती आहे. बघा ती माहिती आता. तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला सांगते नीटपणे समजून घ्या. हे बघा, तर 3,000 रुपये कोणाला भेटणार, ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना ऑगस्टचे 1,500 रुपये प्लस सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना ऑगस्टचा महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत, त्यांना फक्त सप्टेंबरचे 1,500 रुपये येतील. मग आणि बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बरं आता, कारण वेळ झालेली आहे, त्यामुळे अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. थोडी वाट बघा, पैसे तुमच्या खात्यामध्ये आता येतीलच. ओके. तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी लाडक्या बहिणींसाठी होती आणि काही महत्त्वाचे अपडेट होते, त्या अपडेट पण मी तुम्हाला सांगितलं. आता 5,000 रुपये संदर्भात काय माहिती आलेली आहे ती माहिती पण समजून घ्या. बघा, म्हातारपणाची चिंता दूर, केंद्र सरकारने काढली नवी योजना, निवृत्तीनंतर 5,000 पर्यंत पेन्शन मिळणार. बघा, ही जी काही 5,000 रुपयाची पेन्शन आहे ती म्हातारपणाची जी आहे ती पेन्शन असणार आहे. बघा, अटल पेन्शन योजनेअंतर्गत 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतच्या कोणत्याही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकते. या योजनेत गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक निश्चित पैसे जमा करावे लागतात, जे त्यांचे वय आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार निर्धारित असते. नागरिकाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेद्वारे दर महिन्याला 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन प्राप्त होऊ शकते. योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य, जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या पती वा पत्नीला तेवढीच पेन्शन मिळेल. नंतर पती पत्नी दोघांच्या निधनानंतर त्यांच्या नॉमिनीला हे पैसे मिळतात. अटल पेन्शनचा हेतू हा आहे की यात सरकारची हमी असते, त्यामुळे गुंतवणूकदारांना भविष्यात निश्चित रूपाने पेन्शन मिळते. ओके. तर बघा, हे 5,000 रुपये जे आहेत ते अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणार आहे, परंतु यासाठी पहिले काहीतरी गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर मग हे पैसे 5,000 रुपये तुम्हाला पेन्शन म्हणून म्हातारपणात दिले जातात. ओके. तर एक आधार म्हणून ही रक्कम दिली जाते. एकदम चांगली योजना आहे. तुम्ही इच्छुक असाल तर या योजनेत सहभागी होऊ शकता. अटल पेन्शन योजना आहे, याबद्दल अधिक माहिती तुम्हाला भेटून जाईल. यूट्यूबवरती अटल पेन्शन योजना म्हणून सर्च करा. ओके. ठीक आहे. 5,000 रुपये संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिली. हे 5,000 रुपये कोणाला मिळणार याबद्दल क्लिअर झालं, आणि 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि 1,500 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत हे सर्व क्लिअर केलं मी तुम्हाला.
तसेच आज मी तुम्हाला सांगितलं KYC संदर्भात पती आणि वडिलांची KYC कशी करायची, तुमची KYC कशी करायची हे पण मी तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं आणि काही महत्त्वाच्या अपडेट होत्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या अपडेट पण आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या. ठीक आहे, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये बघितली. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.